या क्लासमध्ये आपण पाहणार आहोत डीएनए फिंगरप्रिंटिंगचं मेकॅनिझम. ओके, म्हणजे डीएनए फिंगरप्रिंटिंग कशा पद्धतीने केल्या जाते. डीएनए फिंगरप्रिंटिंग मध्ये टोटल 7 स्टेप इन्व्हॉल्व होतात. पहिली स्टेप आहे आयसोलेशन ऑफ जिनोमिक डीएनए, म्हणजे एखाद्या सेल मधून डीएनए काढणे. दुसरी स्टेप आहे रिस्ट्रिक्शन डायजेशन, त्या डीएनए चे छोटे छोटे फ्रॅगमेंट्स करणे. तिसरी स्टेप आहे जेल इलेक्ट्रोफोरेसिस, या स्टेप मध्ये फ्रॅगमेंट केलेल्या डीएनए ला सेपरेट केल्या जाते. चौथी स्टेप आहे साउदर्न ब्लॉटिंग, सेपरेट केलेले जे फ्रॅगमेंट्स आहेत त्यांना ट्रान्सफर केल्या जाते नायलॉन मेम्ब्रेन किंवा नायट्रोसेल्युलोज फिल्टर पेपरवर. सहावी स्टेप आहे सिलेक्शन ऑफ प्रोब, एक छोटासा डीएनए चा सिंगल स्ट्रँडेड आर्टिफिशियल स्ट्रँड बनवल्या जाते, त्याला म्हटल्या जाते प्रोब. असा प्रोब सिलेक्ट केल्या जाणे. सहावी स्टेप आहे हायब्रिडायझेशन, यामध्ये या प्रोबला त्या फ्रॅगमेंट्सवर सेपरेट केलेल्या फ्रॅगमेंट्सवर टाकून हायब्रिड डीएनए फॉर्म केल्या जाते. आणि सातवा स्टेप आहे फोटो रेडिओग्राफी, ज्याला ऑटो रेडिओग्राफी असंही म्हटल्या जाते. या पूर्ण 7 स्टेपनी पूर्ण डीएनए फिंगरप्रिंटिंगची प्रोसेस च मेकॅनिझम केल्या जाते. दॅट इज द प्रोसेस ऑफ डीएनए फिंगरप्रिंटिंग. किती स्टेप आहेत? 7. पहिलं आयसोलेशन ऑफ जिनोमिक डीएनए, दुसरं रिस्ट्रिक्शन डायजेशन, तिसरं जेल इलेक्ट्रोफोरेसिस, चौथं साउदर्न ब्लॉटिंग, पाचवं सिलेक्शन ऑफ प्रोब, सहावं हायब्रिडायझेशन आणि सातवं फोटो रेडिओग्राफी. यामधली पहिली स्टेप बघा, दॅट इज आयसोलेशन ऑफ डीएनए. या आयसोलेशन ऑफ डीएनए मध्ये जिनोमिक डीएनए जो आहे न्यूक्लियस मधला, तो बाहेर काढला जाते वेगवेगळ्या प्रोसेसनी. मग यामध्ये नेमकं काय होते? डीएनए इज आयसोलेटेड, डीएनए इज आयसोलेटेड फ्रॉम कशामधून? सेल मधून किंवा टिश्यू मधून. कशाच्या? फ्रॉम ब्लड मधल्या सेल्स, म्हणजे आरबीसी, डब्ल्यूबीसी यामधल्या सेल मधून डीएनए काढला जाते. किंवा मग हेअर, खास करून हेअरचं रूट जे आहे तिथे काही सेल्स असतात, त्यामधून डीएनए काढला जाते. किंवा मग स्पर्म किंवा बाकीचे जे आहेत असे अदर टिश्यू, या सगळ्यांमधून डीएनए काढल्या जाते. आता डीएनए काढण्यासाठी वेगवेगळी पद्धत आहे. यामध्ये मोस्टली सगळ्यात महत्त्वाची पद्धत आहे एन्झायमॅटिक मेथड आणि दुसरं केमिकलचा वापर करून. म्हणजेच डीएनए इज आयसोलेटेड बाय युजिंग एन्झाईम. जेव्हा एन्झाईमचा वापर केला जाते आणि असे एन्झाईम्स की जे सेलचं ब्रेकडाऊन करतात, लायसिस करतात आणि डीएनए ला त्यामधून सेपरेट करतात. और डिफरंट टाइप्स ऑफ केमिकलचा वापर करूनही सेलचं लायसिस केल्या जाते आणि डीएनए ला काय केल्या जाते? सेपरेट केल्या जाते, आयसोलेट केल्या जाते. किंवा कधी कधी जर मोठा टिश्यू असला तर अशा वेळेस मेकॅनिकल मेथड पण यूज केल्या जाते. या मेकॅनिकल मेथड मध्ये सर्वात महत्वाची मेथड आहे होमोजिनायझेशन. मिक्सर जसं फिरते त्यानुसार टिश्यूला काय केल्या जाते? वेगवेगळ्या टिश्यूला ग्राइंड केल्या जाते आणि त्यामधला डीएनए सेपरेट केल्या जाते. आता हा जो सेपरेटेड झालेला डीएनए आहे याला नेक्स्ट स्टेप मध्ये पाठवल्या जाते. ती नेक्स्ट स्टेप आहे रिस्ट्रिक्शन डायजेशन. दुसरी स्टेप कुठली आहे? रिस्ट्रिक्शन डायजेशन. या स्टेप मध्ये आयसोलेट केलेल्या डीएनए चे फ्रॅगमेंट्स केल्या जातात, छोटे छोटे तुकडे केल्या जातात
आणि ते तुकडे करण्यासाठी ज्या एन्झाईमचा वापर केला जाते त्या एन्झाईमला म्हणतात रिस्ट्रिक्शन एन्झाईम. म्हणजेच the isolated DNA is fragmented by using restriction enzyme. आता हे रिस्ट्रिक्शन एन्झाईम काय करतात? रिस्ट्रिक्शन एन्झाईम म्हणजे फॉर एक्झाम्पल आपण जर हा डीएनए काढला डबल स्ट्रँडेड, तर या डबल स्ट्रँडेड डीएनए ला एखाद्या विशिष्ट जागी कट करणारे एन्झाईम, त्या एन्झाईमला म्हणतो आपण रिस्ट्रिक्शन एन्झाईम. आता हे जे एन्झाईम्स आहेत हे डीएनएच्या मधात कट करतात, म्हणून याला रिस्ट्रिक्शन एंडोन्यूक्लिएज असंही म्हणतात. म्हणजे या एन्झाईमने इथं कट केलं, इथं कट केलं आणि इथं कट केलं, तर हा डीएनए किती जागी कट झाला? 3 जागी कट झाला. जेव्हा रिस्ट्रिक्शन एन्झाईम एखाद्या लिनियर डीएनए ला 3 जागी कट करते तर त्याचे किती फ्रॅगमेंट्स बनतात? 4 फ्रॅगमेंट्स बनतात. आता हे चारही फ्रॅगमेंट्स वेगवेगळ्या लेंथचे असू शकतात, वेगवेगळ्या साइजचे असू शकतात. म्हणून या पूर्ण फिनॉमिनाला म्हटले जाते रिस्ट्रिक्शन फ्रॅगमेंट लेंथ पॉलिमॉर्फिझम. म्हणजे द फ्रॅगमेंटेड डीएनए has various size, पण कशाच्या बाबतीत? लेंथच्या बाबतीत वेगवेगळ्या लेंथचे असतात. ओके, अँड धिस फिनॉमिनॉन, आणि या फिनॉमिनॉनला काय म्हटले जाते? फिनॉमिनॉन इज कॉल्ड रिस्ट्रिक्शन फ्रॅगमेंट लेंथ पॉलिमॉर्फिझम. ज्याला शॉर्टकट मध्ये लिहिल्या जाते रिस्ट्रिक्शनचा आर, फ्रॅगमेंटचा एफ, लेंथचा एल आणि पॉलिमॉर्फिझमचा पी, दॅट इज RFLP. ही झाली सेकंड स्टेप. तिसरी स्टेप आहे डीएनए फिंगरप्रिंटिंगची जेल इलेक्ट्रोफोरेसिस. यामध्ये काय केल्या जाते? जे डीएनएचे फ्रॅगमेंट्स आपण तयार केले होते रिस्ट्रिक्शन एन्झाईमनी, त्या डीएनएच्या फ्रॅगमेंट्सला सेपरेट केल्या जाते एका विशिष्ट प्रकारच्या जेलवर, ज्याला म्हटले जाते ॲगॅरोस जेल इलेक्ट्रोफोरेसिस. द डीएनए फ्रॅगमेंटेड डीएनए मॉलिक्युल्स वेअर सेपरेटेड ऑन 1% ॲगॅरोस जेल इलेक्ट्रोफोरेसिस. आता हे सेपरेट जे होतात ॲगॅरोस जेलवर, ते कशाच्या बेसिसवर होतात? द फ्रॅगमेंट्स आर गेट सेपरेटेड ऑन द बेसिस ऑफ देअर लेंथ. त्यांची जी लेंथ आहे त्या लेंथच्या बेसिसवर या ॲगॅरोस जेलवर हे डीएनएचे मॉलिक्यूल काय होतात? सेपरेट होतात. हे द सेपरेशन हे कशामुळे होते? तर जो डीएनए आहे त्यावर निगेटिव्ह चार्ज आहे. असा निगेटिव्ह चार्ज असणारा डीएनए पॉझिटिव्ह इलेक्ट्रोड कडे मूव्ह होते, ट्रान्सफर होते. म्हणून वेगवेगळ्या लेंथचे जे मॉलिक्युल्स आहेत ते डीएनए चे मॉलिक्युल्स काय होतात? सेपरेट होतात एकमेकांपासून. आणि हा सेपरेटेड झालेला जो डीएनए आहे हा कसा असते? डबल स्ट्रँडेड असते. मग याच ॲगॅरोस जेलवर अल्कलाइन सोल्युशन टाकल्या जाते. हे अल्कलाइन सोल्युशन डबल स्ट्रँडेड डीएनए चं कन्वर्जन सिंगल स्ट्रँडेड मध्ये करतात. म्हणजे त्याला काय करतात? डीनेचर करतात. असा डबल स्ट्रँडेड डीएनए सिंगल स्ट्रँड मध्ये सेपरेट होते. कशावरच? ॲगॅरोस जेलवर. म्हणजे जर आपण ही प्रोसेस पाहिली तर जेल इलेक्ट्रोफोरेसिसचा ऍक्च्युअल मेकॅनिझम कसा आहे?
फॉर एक्झाम्पल हा एक चेंबर, या चेंबर मध्ये ॲगॅरोज जेल भरल्या जाते. या ॲगॅरोज जेल मध्ये कुठेतरी जागा राहते ज्याला व्हेल असं म्हणतात, जिथं आपण फ्रॅगमेंट केलेला म्हणजे तुकडे केलेला डीएनए टाकतो. या इकडे एक इलेक्ट्रोड जोडल्या जाते ज्यावर निगेटिव्ह चार्ज असते आणि दुसऱ्या इकडे पॉझिटिव्ह चार्ज असणारा इलेक्ट्रोड लावल्या जाते. जेव्हा आपण वेगवेगळ्या आकाराचे लेंथचे डीएनए चे मॉलिक्यूल या वेल मध्ये टाकणार आणि हे पूर्ण बॅटरीला कनेक्ट करून सुरू करणार, त्यावेळेस हे डीएनए चे जे मॉलिक्यूल्स आहे ज्यावर निगेटिव्ह चार्ज आहे, असे डीएनए चे मॉलिक्यूल पॉझिटिव्ह इलेक्ट्रोड कडे ट्रान्सफर होतील. मग जो सर्वात छोटा मॉलिक्यूल आहे तो या ॲगॅरोज जेल मधून लवकर जाणार आणि तो लवकर पोहोचणार या पॉझिटिव्ह इलेक्ट्रोडच्या कडे. त्याच्यापेक्षा जो मोठा आहे तो त्याच्या मागे राहणार, त्यापेक्षा जो मोठा आहे त्याला मूव्ह होण्यासाठी जास्त वेळ लागणार, त्याच्यापेक्षा जो मोठा आहे तो जास्त दूर राहणार आणि त्याच्यापेक्षा जो मोठा तो सर्वात इकडे राहणार. म्हणजे वेगवेगळ्या लेंथचे जे डीएनए मॉलिक्यूल आहेत ते आपण काय केले, सेपरेट केले. कशावर? जेल इलेक्ट्रोफोरेसिसनी. कशावर? 1% ॲगॅरोज जेलवर. लक्षात आलं? या नंतरची स्टेप आहे चौथी स्टेप, दॅट इज साऊदर्न ब्लॉटिंग.